नक्की काय झालं असेल सरकारांना? सरकार काय झालं नाही म्हणजे अचानक तुम्ही रक्त रक्त ओरडायला लागलात, ताबडतोब बाहेर पडलात. तुमचा चेहरा सुद्धा घाबरलेला दिसतो अजून. मला काहीही झालेलं नाही. गाडी चालव. एखादं वाईट स्वप्न वगैरे बघितलं का? नाही, कधी कधी काय होतं की आपला डोळा लागल्या लागल्या लगेच स्वप्न पडतात ना आपल्याला. तुला काय करायचंय? नसत्या चौकशा. तू गपचूप गाडी चालव. आपल्याला कॉलेजला उशीर होतोय. ट्रस्टी वाट बघतायत. सक्ती सक्ती सक्ती, अगं काय? किती शोधलं मी तुला. आणि कुठे होतीस? लायब्ररीतनं डायरेक्ट गायबच झालीस. आणि फोन कुठे तुझा? उचलत का नाहीयेस? सॉरी फोन सायलेंट वर होता. तुझा फोन आला, लक्षच नव्हतं माझं. सॉरी. बरं ठीक आहे, पण होतीस कुठे एवढा वेळ? ते माझं एक अर्जंट काम होतं, तिथे गेले होते. कसलं? काही इतकं महत्वाचं नव्हतं ग. चल चल निघूयात आपण. अगं शक्ती, आहेस कुठे? नाही म्हणजे बरेच दिवस झाले कट्ट्यावर पण आली नाहीस. तब्येत बरी आहे ना तुझी? हल्ली कॉलेजमध्ये पण जास्त दिसत नाहीस. घरी सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं मस्त आहे. अरे थोडी बिझी होते म्हणून तुम्हाला भेटू नाही शकले. अच्छा अच्छा, ओके ओके. बाय द वे शक्ती, आम्हाला असं कळलंय की तू अप्पर पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घेतले. पण अचानक तुझा निर्णय का बदलला? बोल ना शक्ती, काय झालंय? कुणी दबाव टाकताय का तुझ्यावर? नाही ते अगं असतील तिची काही कारणं. तिने तक्रार मागे घेतली म्हणजे काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. पण शक्ती, ह्या वेळेस आपण खूप मोठा मोर्चा काढणार आहोत आणि त्यात तुलाच लीड करायचंय. आणि ह्या मोर्चासाठी आपल्याला खूप फंडही मिळालाय. एक मिनिट, मोर्चासाठी फंड? हा काय नवीन प्रकार आहे? फंड जमा करून मोर्चा काढण्यासाठी माझा विरोध आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? अगं शक्ती, पण हा फंड आपण आपल्या मोर्चासाठीच यूज करणार आहोत आणि लोकांपर्यंत आपली कामं जास्तीत जास्त पोहोचावी यासाठीच हे सगळं चाललंय, बरोबर ना? हो. अगं मोर्चासाठी किती खर्च लागतो तुलाही माहिती आहे. पोस्टर्स वगैरे साठी आपण आपल्या खिशातले पैसे खर्च करतो, पण आता फंड मिळणार म्हटल्यावर अजून क्रिएटिव्हली काम करता येईल आपल्याला. आणि कोणाकडून मिळणार आहे हा फंड?